त्राता पिल्ल व्याघ्र व्यवहार चाळी तयाचे अगस्पर्श दाणी दानी तसा हो चक्रपाण दानी तसा हो चक्रपाण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संग्रामपूर जळगाव जामोद तालुका सामुदायिक सत्संग गेल्या 3 ते 4 सत्संगापासून आपण खऱ्या अर्थानं या प्रभू नामाकरता एकत्र येत आहोत, ज्याकरता आपल्याला प्रेरणास्त्रोत आहे। उपाध्य कुलभूषण उपाध्य आज्ञा परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवचने बुलढाण्याचे मध्यवावर आणि खऱ्या अर्थानं एका धर्म कार्यकर्ता प्रेरणेची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते आणि म्हणून मलकापूर, नांदुरा, मोताळा या 3 तालुक्याच्या सहयोगातून चालणारा सत्संग, चालणारी देवपूजा त्याचा वसा घेऊन आपण पुढे जात आहोत, ज्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविकामध्ये हरिभाऊने सांगितलं की बाबा देवपूजा म्हणजे काय। मला वाटतं गेल्या 3 सत्संगापासून आपण या विषयावर चर्चा करतो आहोत, ज्यामध्ये 4 साधन आपल्याला सांगितले गेली, स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वास्तव। त्यामध्ये स्थान आणि प्रसाद हे दोन्ही जड साधन आहे। स्थानाच्या ठिकाणी परमेश्वर या जीवाच्या कृपेस्तव मायाशक्तीचा निक्षेप केलेला आहे। ती मायाशक्ती आपल्या सर्वांच्या इच्छा, मनोकामना, आपल्या असलेल्या दुःख व्याधी या सर्वांना ती मायाशक्ती दूर करत असते। त्याचप्रमाणे प्रसादाच्या ठिकाणी सुद्धा अत्यंत प्रसन्नतेनं कृपाशक्ती आणि मायाशक्ती दोन्हीचाही वास आहे। स्थानाच्या ठिकाणी माया प्रधान आहे, कृपा अनुषंगिक आहे, आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान आहे, माया अनुषंगिक आहे। आणि म्हणून परमेश्वराने खऱ्या अर्थाने या जीवात्म्याकरता ठेवलेली ही जी मायाशक्ती आहे, कृपाशक्ती आहे, या कृपाशक्तीचं, मायाशक्तीचं खऱ्या अर्थानं वंदन घडणं, त्या विशेषाच्या ठिकाणी आपण नतमस्तक होणं म्हणजे आपल्या विचाराचं परिवर्तन आहे। आणि मग घरामध्ये असलेली ही जी देवपूजा आहे, आपण उपदेश घेतल्यानंतर आपल्याला आपल्या श्री गुरुकडनं भेटलेला जो विशेष आहे, त्या विशेषाच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं असलेली जी कृपाशक्ती आहे, मायाशक्ती आहे, तिला आपण रोज सकाळ संध्याकाळ वंदन केलं पाहिजे। कारण इंद्रभट्टाला प्रसन्न होऊन दुटे देत असताना आमच्या सर्वांनी सांगितलं की भक्तो, तुमचे देवपूजा असेल, तुमच्या घरी देवपूजा असेल, देवहारा असेल, त्यामध्ये हे वस्त्र ठेवा। स्वामींनी प्रसन्न होऊन खडकुलीला दिलेले इंद्रभट्टांचं वस्त्र आहे, त्या वस्त्राचा विधी सांगत असताना सर्व सांगतात की भक्तो, तुमचे देवपूजा असेल, त्या देवपूजेच्या ठिकाणी तुम्ही हे वस्त्र ठेवायचं। अति यत्न कीजिए, अगदी मनपूर्वक प्रयत्नपूर्वक तुम्ही याचा जोपासना करायची आहे, सांभाळ करायचा आहे। पुष्प एक वाहिजे, इथं सकाळ संध्याकाळ तुम्हाला एक पुष्प व्हायचं आहे, इथं वंदन करायचं आहे। हा प्रसादाचा विधी सर्वांनी इंद्रभट्टांना दुटे देत असताना, ते वस्त्र देत असताना सांगितलेला हा प्रसादाचा विधी। प्रसाद म्हणजे काय पाहत तुम्ही आता, आपण खऱ्या अर्थानं प्रसादाचे अधिकारी आहोत। कारण जेवण झाल्यानंतर तुम्ही 1 तास प्रवचनाची, ज्ञानाची वाट पाहता म्हणजे प्रसादाचे अधिकारी आहात। जे महाप्रसादाचे अधिकारी होते त्यांनी महाप्रसाद घेतला, ते मार्गस्थ झाले, आपल्याला तो महाप्रसाद नसला। परमेश्वराचा प्रसाद अपेक्षित की जो परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेला आहे। प्रसादाची महिमा सांगत असताना आम्हाला डोमेगावची घटना आठवावी लागणार आहे। साधारणतः श्री चक्रधर महाराज एक दिवस औदास्य स्वीकार, त्या प्रसन्न असलेल्या मुखकमलावरती औदास्याची त्या छटा आल्या, स्नान झालेला आहे, वस्त्र स्वीकारत नाही। बाईच्या घाबरल्या आणि जवळच बसलेल्या नागदेवांकडे आलेले आहे। नागदेया, नागदेया, बाबाची औदास्य असे वस्त्र स्वीकारत नाही। आचार्य उठल्या, आचार्यांनाही पुढे जायचं धारिष्ट होईना। आचार्य बाईसांना म्हणतात की बाई, श्री प्रभू गोसाव्यांनी रिद्धपुराहून पाठवलेली जी वस्त्र आहे, जी दुटी आहे, ती द्या ना। आणि त्यावेळेस ते वस्त्र घेऊन आचार्य त्या वस्त्राच्या आड लपत लपत स्वामींच्या जवळ जातात आणि म्हणतात, जी श्रीकरी जो जी श्रीकरी राहुळांची दुटी आहे, रिद्धपुराहून पाठवलेलं वस्त्र आहे, स्वीकारी। स्वामींनी ते वस्त्र हातात घेतलं, नमस्कार केलं, कपाळाला लावलं, पोटराला लावलं, गुडघ्याला लावलं, चारी बाजूने त्या वस्त्राचा नमस्कार केला, स्वतःही अष्टांग त्या वस्त्राला नमस्कार केला, अष्टांगाला लावलं आणि मग ते वस्त्र स्वामींनी प्रावर्ण केलं। उदास्य असलेले आमचे स्वामी प्रसन्न झालेले आहे। डोमेग्राम तुम्ही सर्वांनी केला असेल,
तिथं राजमठ आहे, उंच मठ आहे आणि शेजारी प्रसन्न मठ आहे. या प्रसन्न मनामध्ये उदास्य असलेले सर्वत्र प्रसन्न झाले ते फक्त आमच्या श्रीप्रभू गोसावीच्या वचनामुळे. अशी त्या प्रसादाच्या ठिकाणी एक प्रसन्नता आहे की जे प्रसाद नमस केल्यामुळं आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत आचरत असताना ज्या अविधी आपल्याकडनं घडत असतात, न पाळता पाळताच्या ठिकाणी आपल्याकडनं घडलेले जे अविधी आहे, जे दोष आहेत, त्या दोषाचं परिक्षालन करण्याकरता आपल्याला प्रसाद केला पाहिजे. त्या प्रसादाच्या ठिकाणी असलेल्या कृपाशक्तीला आपल्याला विनंती करता आली पाहिजे की हे परमेश्वरा, तुमच्या या पवित्र सेवा संबंधास, तुमच्या या पवित्र असलेल्या वस्तुनिष्ठ असलेल्या प्रसादास, वस्त्रास, रोमास, कापूसास, बददिनाचा दंडवत, या दंडवत होतो आपण कृपाशक्तीने, कृपादृष्टीने उत्तरापंथाहून या ठिकाणी अवलोकन करून माझ्या ठिकाणी घडलेल्या माझ्या अविधींचा नाश करायचा आहे. ही विनंती आपल्याला त्या प्रसादाच्या ठिकाणी वंदन केल्यानंतर करता येणार आहे. तो आहे प्रसाद. देवपूजा जे स्थान आहेत, आज बरीचशी स्थानं बांधल्या गेलीत, आज विशेष निघत नाही, परंतु गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी डोमेग्रामची जी घाट शिंदस्थळी होती तिथे सुद्धा बरेचसे विशेष निघाले. आणि म्हणून डोमेग्राम असेल किंवा श्री दत्तात्रय ब्रह्म महाराजांच्या पवित्र सेवा संबंधानं पवित्र असलेलं सर्व तीर्थ आहे, विशेष स्थळ आहे, तिथून आलेली बरीचशी श्री दत्तात्रय ब्रह्म महाराजांची विशेष आहेत. गोवर्धन, मथुरेवरून गोवर्धन पर्वतावरून आलेले बरेचसे श्री कृष्ण महाराजांच्या संबंधाने पवित्र असलेले गोवर्धनची पाषाण आहेत. असे या पंचकृष्णाच्या चरणस्पर्शानं पवित्र असलेली जी पाषाण आहेत ते आपल्या देवपूजेमध्ये आहे. आणि या देवपूजेमध्ये असलेल्या पाषाणांना वंदन करत असताना मग त्याच्या अवताराचा असेल. आपल्या घरामध्ये विशेष 4च आहेत, आपण ते 5 करून टाकले पाहिजे. माझ्याकडे विशेष चक्रधर महाराजांच्या संबंधाचा आहे का, श्री दत्तात्रय महाराजांच्या संबंधाचा आहे का, किंवा श्रीकृष्ण भगवंताच्या संबंधाचा आहे का, कुठल्या अवताराचा आहे, कुठल्या लीळेचा आहे, ती लीळा आपल्याला पाठ करता आली. कारण श्री चक्रधर स्वामींचा असेल, डोमेग्रामचा असेल, तर मग तो घाट शिंदस्थळीचा आहे का, अन्य कुठल्या स्थानावरचा आहे. ज्या ज्या स्थानावरचे विशेष असतील त्या त्या स्थानाची लीळा आपल्याला पाठ करता आली पाहिजे. ती लीळा आठवून त्या लीळेचं स्मरण करून परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात जर आपण दंडवत केला तर आपला खऱ्या अर्थानं तो दंडवत परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे, आपला अधिकारामध्ये वृद्धी होणार आहे. आणि आपल्याला अधिकारात वाढवायचा आहे. तर दोन अगदी सुंदर शब्दामध्ये तुम्हाला सगळी गोष्ट समजून सांगितलेली आहे. आपल्याला ऊर्ध्वगतीकडे वाढवायची आहे, आपली अधोगती चाललेली आहे. पहा तुम्ही, जीवात्मा या सृष्टीमध्ये जन्माला आला तेव्हापासून हा अधोगतीकडे जातो आहे. अधगती, अधरती, अधमती, ही जी मतित्रय आहे, या मतित्रयानं हा कशीच आहे. अध म्हणजे नीच प्रकारची, गती म्हणजे चाक, अध म्हणजे नीच प्रकारची, गती म्हणजे रमणरूपता, अध म्हणजे नीच प्रकारची, मती म्हणजे बुद्धी. पहा तुम्ही, प्रवचन असेल, सत्संग असेल, कथा असतील, धर्मवार्ता असतील, तिथं आपलं पण जमत नाही, पण तिथं अन्य वार्ता असतील. आता लोकसभेची वारी चालू आहे, महामंत्री, तो मंत्री, त्याचं राजकारण पाहत नाही, चावडी चावडीवर सगळी त्यात गप्पा आहे. त्या गप्पांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला कुठेही स्वारस्य नाही, त्या गप्पांवर कुठे आपली ऊर्ध्वता होणार नाही, पण आपली अधगतीच होणार. आपण इतरांचे दोष पाहणार आहोत आणि ते दोष पाहत पाहत आपला तो दोष पाहत पाहत आपण कधीतरी नामधारकांपर्यंत जाऊ, कधी वाचनिकांपर्यंत जाऊ, कधी संतांपर्यंत जाऊ, आणि संतांपासून आपण कधी परमेश्वरावर जाऊ हे आपल्यालाही कळणार नाही. कारण ही नरकाची चाल आहे. आपण एकमेकाची दोष पाहत असतो, एकमेकाकडे पाहत असताना त्याच्या दोषाचं व्याख्यान करत असतो. मग ते वाचिक स्वरूपात होत असेल, मग वाचिक होता होता कधीतरी आपण त्या वाचिक स्वरूपात शारीरिकावर येतो, मग कधीतरी आपल्या हाणामारीकडे तयारी होते, आणि मग आपले नित्याचे बीज कधी लावल्या जाते हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला वाचिक सुरू झालेल्या हिंसेपासून आपण शारीरिक हिंसेपाशी कधी जाणार आहोत आणि नित्याच्या बीजापर्यंत आपण पोहोचणार आहोत. म्हणून आपल्याला ते थांबवता आले, ती अन्यवार्ता आपल्याला थांबवता आली पाहिजे. तर त्या अन्यवार्तेत आपल्याला काहीच मिळणार नाही. त्या अन्यवार्तेत फक्त आपण नरकाचं आणि नित्याचं बीज लावणार आहोत. या कलियुगाची महिमा सांगितली जाते. कलियुग खूप चांगला, तुम्ही म्हणेल नाही, कलियुगासारखा घातक कुठलाच नाही आहे. इथं प्रत्येक गोष्टीला आकर्षण असलेला आहे. पहा तुम्ही योग धर्मामध्ये जर गेलात, योग धर्माची 4थी टीका जर तुम्ही अभ्यासली तर खऱ्या अर्थानं कलियुगाचा अर्थ आम्हाला त्या टीकेत अभ्यासाला भेटतो आहे. कळी म्हणजे आकळी. इथं सत्वात आहे, धर्मात आहे, आयुष्यात आहे, आकर्षण बसत चाललेलं आहे. पहा
पाहिजे तेवढी सात्विकता आमच्यात शिल्लक नाही आहे, कारण आपण कलियुगात आहोत. पाहिजे तेवढा धर्म आमच्यात शिल्लक नाही, कारण आम्ही कलियुगात आहोत. इथे प्रत्येक गोष्टीला आकर्षित बसतो. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला सांगितलं जातं कलियुगाचं आहे. आज बोलतात ते 100 वर्ष, 50-60 आपण संपत चाललेलो आहोत. उंचीचा विषय जर कधी केला ना, तर आज 8वीतला 9वीतला पोरग्याकडे जर कधी आपण पाहिलं तर आपल्याला हसू येतं. अरे हे तर माझं 4थ्या वर्गाचं वय होतं, तो आज 8व्या वर्गाचं पोरगा आपल्या असते. उंची आपली कमी होत चाललेली, वय आपलं कमी होत चाललेलं आहे. इथं प्रत्येक गोष्टीला आकर्षक वस्तू आहे. इतकंच नाही तर इथंच अजून एक दोष सगळ्यात मोठा आहे. कलियुगी जन्ममात्रे चौकडीपर्यंत नरक. इथे जन्मच्या क्षणी आपल्याला 7 लक्ष वर्षाची चौकडी चुकवायची. ती चौकडी बाजूला चुकवून राहिलेलीच आहे. त्याहीपेक्षा आपण अजून अनेक जोड जोडून ठेवतोय. अशा भयावह युगात आपण आलेलो. भाग्य फक्त एकच आहे की आम्हाला आमचा धर्म कळालेला. ज्या धर्मामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं नाव कळालेलं आहे, ते कलियुगामध्ये अगदी आचार्याने आमच्या छातीला हात लावून सांगितलं, येणे अवतारे जो न उद्धरे तो कहीच ना उद्धरे बा उद्धरे. श्री चक्रधर महाराजांचं नामस्मरण जर कधी करून आपण उद्धार करून घेणार नसलो तर आपला उद्धार होणार नाही आहे. आणि आपल्याला आपली ऊर्ध्वगती करायची आहे. आपल्याला ऊर्ध्वकडे जायचंय, परमेश्वराकडे जायचंय, की जिथं परमेश्वर निर्णयावरती हात ठेवून या जीवात्म्याची वाट पाहतोय. पण इकडे आपण आपल्या नरकाच्या निर्याच्या राशी वाढून ठेवलेल्या आहेत. त्याचा अविधीचा परिहार करण्याकरता देवपूजेची गरज आहे. आपला कार्यक्रम कशाचा आहे? देवपूजा होता. अविधीची सुरुवात असेल, अविधीचा संपवून अविधीला संपवायचं असेल तर सुरुवात आपल्याला देवपूजेपासून करावी लागणार आहे. संस्कारावरती चर्चा झाली. संस्कार खऱ्या अर्थानं गरजेचे आहे. फार काही करायची गरज नाही. शरदभाऊने सांगितलं ते खरं आहे, ते खरंच गरज नाहीये. तुम्ही अगदी सकाळ संध्याकाळ घरामध्ये 1 तास जर देवपूजे जर तुम्ही पारायण करत बसतात की मुलं तुमच्या अवतीभोवती बसणार आहे. तुम्ही विशेष करत असता की त्यांनाही आवड होणार आहे, तेही विशेष मागणार आहे, ते तुमच्याकडनं विशेष घेणार आहे, ते कपडाला विशेष लावणार आहे. त्यांच्यावरती आपोआप संस्कार होणार आहे. संस्कार करावे लागत नाही, ते आपोआप होत असतात. कारण मनुष्य हा अनुकरण प्रिय आहे. पहा तुम्ही मुलांना खोटं बोलायला शिकवलं का? ते आपोआप बोलायला शिकले. कारण तुमच्या खिशात मोबाईल असतो, घरात मोबाईल असतो, तुम्ही मोबाईल मध्ये बोलत असतात. नाही, मी तर आत्ताच तालुक्याला पोहोचलो, तुम्ही घरात असता. तुम्ही मोबाईलवर बोललेलं खोटं पोरगं आपोआप टाईप करत असतं. नाही, मोबाईल आला की खोटं बोलावं लागतं. पहा तुम्ही, ते घरातलं खेळणं होतं ते कानाला लावतं, तोही खोटं बोलायला सुरुवात करतो. संस्कार अशीच आहे, ते अनुकरण प्रिय आहे. तुम्ही चांगलं करत असाल तर ते मुलावरती आपोआप येणार. तुम्ही वाईट करत असाल ते मुलावरती आपोआप येणार. तुम्ही बिडी पेत असाल तर मुलाला वाटतं तो तोंडाला बोट लावून सांगत असतो बिडी अशी प्यावी लागते. तुम्ही तंबाखू खात असाल तर तुम्ही चोळून दाखवतो तंबाखू अशी खावी लागते. त्याला शिकवावं लागत ते बाळाने तंबाखू अशी चोळायची. तो तुमच्याकडे पाहत असतो आणि तंबाखू बाबा कसे खातात याचं प्रत्यक्षित करून तो समोर त्याला दाखवत असतो. आणि म्हणून ही संस्कार आहे की आपण जर कधी चांगली केली. सकाळी आपण देवपूजा वंदन करत असताना निळेचं स्मरण असेल, भगवद्गीतेचं पारायण असेल. त्याला पारायण शब्दाचा अर्थच कसा आहे पहा तुम्ही. वार्षिककार खूप विद्वान होते आमचे. परमेश्वर परायणाची आठवण ते पारायण. परमेश्वर परायणाची आठवण करायची ना, त्याला पारायण म्हटलेलं आहे. आमचंही पारायण चालतं घरामध्ये. आमचं पारायण कशा करता चालतं? दत्तात्रय कवचाचं पारायण बहुतांशी घरोघरात चाललेलं असतं. भूतवादा वयोन्वाद ग्रह पीडा विनाशकम दारिद्र्य वैष्णवार दत्तात्रयम नमस्तुते. माझी भूतबाधा जाऊ दे, माझं दारिद्र्य जाऊ दे, है की नाही? या करता आपलं पारायण. पण परमेश्वराचं पारायण खरं या करता नसावे. परमेश्वराचं पारायण कशा करता असलं पाहिजे? त्यात दत्तात्रय कवचाची शेवटची ओळ आहे. 120 श्लोकाना ये सहस्र पटेल नर प्रेत प्रातरुत्ताय साक्षात दैवम सपष्ट. 21 वेळेला जर तुमचे दत्तात्रय कवचाचं पारायण जसंच्या तसं केलं, शब्दच्या केलं, खऱ्या अर्थानं परमेश्वर अंतरामध्ये बसवून केलं तर तुम्हाला साक्षात दत्तात्रय महाराजांचं दर्शन होणार आहे. हा भूषीचा अनुभव त्यांनी सिद्ध त्या दत्तात्रय कवचात मांडलेला. याकरता आपलं पारायण असलं पाहिजे. परमेश्वर पारायणाची आठवण करण्याकरता आपला तो शब्द कुठे येतो? निळभट्ट भांडारेकरांची लीळा येते पाहतो. तुमच्या प्रत्येकाच्या ते ऐकण्यात आली असेल, वाचण्यात आली असेल. मौद्याला निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींचं शयनासन असं रचत होते. आसन असलेलं शयनासन करत असताना त्याला इंगळीने डाऊन केलेला. स्वामी अस्वस्थ होते. निळभट्ट भांडारेकर इंगळीने डाऊन केल्यानंतर स्वामींच्या जवळ आलेले आहेत. विंचवाने नाही, इंगळीने डाऊन.
विंचवापेक्षा युनिट खूप मोठी असते. ज्याहीपेक्षा विंचवाच्या ज्या वेदना आहेत त्या कितीतरी विंचवाच्या वेदना एका इंगळीच्या दंशामध्ये असतात. त्या इंगळीने दंश केलेला ते विहरत आहेत. त्यांनी इंगळीला पाहिलं, होणाऱ्या वेदना असलेल्या त्या वेदनेचं ते स्वामींच्या जवळ येत आहे. स्वामींच्या जवळ आल्यानंतर त्यांनी विनंती केली नाही, देवा मला इंगळी चावली हो, मला या दुःखातनं मुक्त करा. नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं जीजी तुमची स्तुती करो, आणि ते सर्व त्यांची स्तुती करायला लागले. ते विंगुळिका स्तोत्र नावाचं स्तोत्र आमच्या मानवाबद्दल आलेलं आहे. ती जशी जशी स्तुती करायची तसं तसं त्यांचं दुःख कमी व्हायचं आहे. ही विद्वत्त निर्वक्त भांडारेकरांची होती. ती स्तुती करण्याकरता ती प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये होती. आमच्याजवळ नाही आहे. आम्ही देवाचं एक किंवा दोन जास्तीत जास्त नाव घेऊ शकतो. आम्ही त्याला दयाळू म्हणू, मयाळू म्हणू, कृपाळू म्हणू, कनवाळू म्हणू. याच्या पुढचे शब्द आम्हाला नाही आठवत किंवा ती आठवण्याकरता आमच्या तेवढ्या बुद्धीमध्ये खऱ्या अर्थाने प्रगल्भता आमच्याजवळ नाही आहे. तेवढी एकाग्रता आमच्याजवळ नाही आहे. जे पारायणाचे शब्द आहेत ते वाचत असताना सुद्धा आमचं मन भरकटत असतं. जे स्मरण आम्हाला श्री गुरुवर्याने दिलेले ते 18 अक्षराचं स्मरण करत असताना अगदी 5 वेळेला 10 वेळेला नाव घेतलं तरी 10व्या वेळेला आम्ही कुठेतरी दुसरीकडे फिरत असतो. ती एकाग्रता आम्हाला साधता येत नाही. ही भक्त भाग्यवान होती ज्यांना ईश्वराचं सन्निधान लाभलेलं होतं. ही बुद्धीने तितकी प्रगल्भ होती, ती देवाची स्तुती करू शकत होती. आणि म्हणून परमेश्वराचं पारायण आपण तिथे केलं पाहिजे. जर आपण पारायण केलं, ती देवपूजा लीळा आठवून जर आपण केली तर खऱ्या अर्थानं आपल्यालाही त्या देवपूजेचा लाभ होणार आहे आणि ते संस्कार ऑटोमॅटिक घरामध्ये फिरणार आहेत. ती मुलं सुद्धा तितकी संस्कारित होणार आहेत. त्या संस्काराची गरज आहे. मुलांना सहज सहज गोष्टी शिकत असतात. ते फार शिकवण्याची गरज नसते. तुम्ही त्यांना मारून तर ते अजिबात शिकत नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. औरंगाबादकडं एक शिक्षक होते. ते घरी आले, परीक्षेचा प्रेम चालू होता, कामाचा खूप व्याप होता. त्यांनी बरंच काम घरी आणलेलं आणि ते काम करत बसलेले होते. आणि नेमके सुट्टीचे दिवस असल्यामुळे त्यांचा एक 10 ते 12 वर्षाचा पोरगा आजूबाजूला इष्टीचा खेळ खेळत होता आणि त्याचा तो इष्टीचा खेळ चाललेला आहे. त्याचे आजोबा प्रत्येक शब्दाला हरामखोर म्हणायचे. याच्या शब्दात याच्या तोंडात ते हरामखोर शब्द बसलेला असतात. आणि हा एसटीचा खेळ खेळत असताना घंटी वाजवायचा. ज्याही हरामखोरांना औरंगाबादला यायचा तर त्यांनी पटकन गाडीत बसा. ज्याही हरामखोरांनी तिकीट काढले नसेल पटकन तिकीट काढून घ्या. ज्या हरामखोरांचा स्टॉप आला असेल त्यांनी पटकन उतरा. प्रत्येक शब्दात गणित तो फक्त हरामखोर म्हणायचा. वडील आधीच कामाचा व्याप घेऊन घरी आलेले होते, शिक्षक होते, वैतागलेले होते. त्यांनी विचार केला पोरगा शिव्या देतो. शिव्या देणं चांगली गोष्ट नाही. आज हरामखोर म्हणून उद्या नालायकपणे एक एक शिव्याची वाढत जाईल. कधीतरी आईवर येईल, कधीतरी याच्या विचित्र शिव्या होतील, गलिच्छ शिव्या होतील. हा वात्रट होऊन जाईल आणि वडिलांना राग आला. आणि राग आल्यानंतर माणूस काय करतो? मग राग मोठा विचित्र आहे. रागात माणूस काही करू शकतो. शिक्षक उठले, मुलाला धरलं, बड 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 10 ते 15 मिनिटं बदलून काढलं आणि पोरग रडायचं म्हणून गडलं, कोपऱ्यामध्ये बसलं. पुन्हा वडील आपल्या आपल्या कामाला येऊन टेकले. पोराचं रडणं थांबलं. पुन्हा पोरग उठलं, पुन्हा पोराचा खेळ चालू झाला. आत्ताच एका आरामपुरामुळे 10 मिनिटं गाडी घरी चला नव्हता. त्याच्या शिव्या थांबल्या का? मुलं मारून बदलत नाही. मुलं जर बदलायची असतील तर त्यांना गोड बोलून प्रेमाने तुम्हाला करून ती गोष्ट सांगावी लागणार आहे. हो, स्वामींच्या सन्निधानात सुद्धा अनेक लहान लहान मुलं येऊन गेलेली आहेत. स्मरणाचा विधी तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं ते स्मरण तुम्हाला आम्हाकरता उपयोगाचं आहे. पण त्या स्मरणाचा विधी सांगताना स्वामींनी सांगितलंय कुणाला? 9 ते 10 वर्षाचे चांगले भक्त आहेत. वेरूळवरून निघत वापस निघत असताना स्वामी चांगले भक्ताला म्हणतात की भटिका तुम्ही या ते आठवाल हो. तुम्ही आता घरी चाललात, उद्या घरी गेल्यानंतर तुम्ही आमची आठवण करसाल का? सहज प्रश्न आहे ना. आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला विचारतो, गावावर तुम्ही तर उद्या घरी निघून जासाल, आम्हाला विसरसाल, आम्हाला आठवसाल की नाही? हा सहज प्रश्न आहे. पण या सहज प्रश्नात देवाने त्या चांगल्या भक्तांना एक गोष्ट सांगितली होती, एक दृष्टांत सांगितलं. ते आठवायचं कसं, स्मरण कसं करायचं, त्या स्मरणाकरता सांगितलेला दृष्टांत होता तो त्या गुरुवाचा दृष्टांत होता, गाईचा दृष्टांत होता. की ती आडीजडी तरे तुम्ही जनावर काय करतात, त्याचा दिवसा चरायला जर कधी सोडले तर ते अगदी शेताच्या कोपऱ्या कापऱ्यात चढून येतील. डोंगराच्या अगदी पोटाने कपारीत जाऊन गवत खाऊन येतील. पण गवत खाऊन आल्यानंतर ते जर कधी घरी आले, खुंट्याला बांधले, गोट्यामध्ये बसले तर ते काय करतात? वाघूळ करत असतात ना.
त्या गायीसारखं त्या गुरुवासारखं तुम्ही जी मिळेल ते चांगलं चांगलं प्रत्येक ठिकाणी लावून घ्या. पण तुम्ही ज्यावेळेस एकांतात असाल ना त्या गोष्टीचं रवंथ करायचा, त्याचं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं. हा स्मरणा करता त्यांनी त्या गायीचा दृष्टांत, गुरुवाचा दृष्टांत, गुराचा दृष्टांत स्वामीने आमच्या चांगल्या वक्ताला सांगितलेला की 1-2 वेळा तरी याचे आठवी जाईल, पण वंदे दिवस जाऊ नदी. फार नको करू, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा तरी मला आठवो, पण तुझा वंदे दिवस वाद दिवस गेला नाही पाहिजे. हा स्मरणाचा विधी चांगल्या भक्तांना सांगितलेला. ते चांगले भक्त मंगरुळपीरला पोहोचल्यानंतर सांगितलेला तो विधी पाहत तुम्ही कसा करतायत, खेळता खेळता करतायत. हो, मंगरुळपीरला सर्वत्र पोहोचले, सोबत चांगले भक्त आहेत, विद्यापूरच्या दिशेने प्रवास चाललेला आहे, बाईसा सोबत आहे. दुपारचं स्वामींचं आरोग्य झाली, स्वामी बहुडाच्या तयारीत होते, चांगले भक्त खेळायला जाऊ का म्हणून बाईसाला आज्ञा विचारायला. त्या बाईसाने सांगितलं, बाळा खेळायला जातच असतील ना तर बाबांची बरेच दिवसाची कपडे पडलेली आहेत, ते 2 धोत्राचे कपडे आहेत, एवढे घेऊन जा, 2 वाजता धुवून आण, तुझं खेळणंही होईल. चांगल्या भट्टांनी स्वामींचे ते कपडे बगलामध्ये घेतले, जवळच असतील त्या वराह नदीमध्ये चांगले भट्ट पोहोचले, कपडे धुतले आणि धुतल्यानंतर वाळवंटामध्ये ते कपडे वाळवायला टाकले. आणि ते कपडे वाळत असताना चांगल्या भट्टांचा एक खेळ चालू झाला. ती वाळू ओडिशा गोलसर असलेली जी नदीची वाळू होती, त्या वाळूमध्ये चांगल्या भट्टांचा खेळ चालू झालेला. पायाने तो खोपा करायचा, त्या खोप्यावरती वाळू थापायची, एक खोपा झाला की परत दुसरा करायचा, परत तिसरा करायचा. आणि तो खोपा करत असताना चांगली भट्टांना एक शब्द एक वाक्य सतत म्हणत होते, ही रावळांची गुफा, ही चांगदेव रावळांची गुफा, ही गुंडम रावळांची गुफा. या खेळामध्ये चांगले भट्ट इतके रमले ना की ते दुपारचे केलेले आहेत, सायंकाळपर्यंत त्यांना वापस येण्याची आठवण राहिली नाही. अगदी दिवस करायला लागलेला ती त्याच खेळामध्ये रमवान झालेली आहे. पैसा म्हणतात, बाबा पोर केव्हाचा गेलेला, अजून आला नाही, सर्वच नाही सर्व दहा. माहितीये काय चाललंय चांगल्यावरती, तिकडे कुठला खेळ चाललाय, खेळामध्ये तुम्हाला आठवत हे माहिती आहे. तरी सर्वत्र उठले, त्या वराह देवीच्या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या त्या ओहळामध्ये, त्या नदीमध्ये येऊन पोहोचले. स्वामी जवळ येऊन पोहोचल्याचे चांगल्या वाटताच्या लक्षात नाही, स्वामींची सावली त्यांच्यावरती पडली तरीही त्याच्या लक्ष नाही. आणि त्या स्वामी तिथं त्याचा उद्गार करत असताना, कौतुक करत असताना स्वामींनी म्हटलं की बटिका, खेळ खेळी जे येतो, खेळ सुद्धा असा खेळला पाहिजे की ज्यात देव होता. आपण इथं खेळत खेळतो आहोत, प्रपंचामध्ये आहोत, काम करतो आहोत, प्रपंचामध्ये त्यांनी दिलेली कर्म असतील, त्यांनी दिलेलं काम असेल ते करतो आहोत. हा खेळ आहे आपला, हा त्या खेळामध्ये आपल्याला देव आठवत राहतात. जर आपण त्या देवाला आठवलं तर त्याला दोष होणार, आणि म्हणून स्मरणाचा दोष परमेश्वराला जास्त असतो. त्या चांगल्या भट्टांनी वेरूला सांगितलेली घटना जशीच्या तशी ध्यानात ठेवली, स्वामींच्या सोबत असताना सुद्धा ते स्मरण करून दाखवलं. ते स्मरण आपण जर आपल्या जीवनात केलं तर खऱ्या अर्थानं कलियुगात जन्मल्याचा फायदा आहे. कारण कलियुगात बाकी सगळं जरी वाईट असतं ना, तर कलियुगामध्ये करण्याकरता नामस्मरण एकच चांगला विधी आहे, अन्नदान एकच चांगला विधी आहे. त्या अन्नदानाने आपल्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होणार आहे, स्मरणानं आपली ऊर्ध्वगती होणार आहे, आपल्या दोषाचं शाळण होणार आहे. ते स्मरण आपल्याला साधता आलं पाहिजे, ते अन्नदान आपल्याला करता आलं पाहिजे. पहा तुम्ही मगाशी आपण 75 रूपात केलेलं, ही भावाची क्रिया आहे. हा भाव आपल्याला ईश्वराच्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. 75 रूपात चालू होण्याच्या आधी आपल्या 5 आरत्या झाल्या. स्मरण करता आम्ही सर्व त्या उपाराच्या अवतीभोवती बसलेले होतो. ते कशा करता, कारण आपल्याला परमेश्वराला आपल्या घरापर्यंत बोलवायचं आहे. तो तर तृप्त काम आहे, त्याला पदार्थाची काय कमी आहे. त्यांनीच निर्माण केलेले पदार्थ त्याच्या पुढे ठेवून त्याला उपहार दाखवणं इतका तो कधीच अतृप्त नाही आहे, तो तृप्त काम आहे. त्याला आपल्याला ते पदार्थ दाखवायचे, कारण ते पदार्थ निर्माण होत असताना त्यामध्ये आलेला राजस भाव असेल, त्यामध्ये आलेला तामस भाव असेल, तो राजस तामस भाव जाऊन सात्विक असलेला तो प्रसाद आपल्याला मिळावा ही अपेक्षा आपली आहे. की हे परमेश्वरा तुझ्या संविधानामध्ये कधी तुला उपहार करण्याची माझ्याकडं माझा योग पुरला नाही, माझी ती जोड नाही, पण आज तुझ्या असलेल्या या परमपवित्र विशेषाला सामोरं ठेवून मी उपहार दाखवत आहे. हा नैवेद्य घेत असताना तू जिथे असेल तिथून, ज्याप्रमाणे द्रौपदीचा चक्रवात घेण्याकरता तो अगदी द्वारकेवरनं जेवणाचं ताट सोडून पोहोचला, आणि तिथं जाऊन तिथं ते पान घेतलं, मेथीचं एक पान स्वीकारलं, सुदामाची ते मोठभर पोळी स्वीकारले. मदळशीच्या भिक्षेकरता हे परमेश्वरा दत्तात्रय महाराज तुम्ही प्रतिदिन कोल्हापूरला पोहोचतात. हे चक्रपाणी महाराज तुम्ही ब्राह्मणाचं सहस्र भोजन स्वीकारण्याकरता द्वारकेला आलेला ब्राह्मणाच्या 500 ब्राह्मणाच्या भोजनात तर तुम्ही 1000 ब्राह्मणाचं भोजन पूर्ण करून घेतलं. हे गणित बाबा तुम्ही अगदी तेल्याच्या जात असाल, ती तेल्याची भाकर आवडीने खाल्ली असेल.
पावसाच्या त्या गोड पुऱ्या आवडीने घेतल्या असतील आणि उपहाराच्या दिव्या आहेत माता उपहाराच्या दिव्या आठवता आल्या. हे चक्रधर महाराज तुम्ही बाबुल सिंगीची आरोग्य केली असेल. बाईसांना प्रेमदान देण्याकरता केलेलं हे साधन दात्या परमेश्वरा तुम्ही 3 दिवस पाय पुसण्यावरती बसून त्या बाईसांच्या त्या पाणी भाताचा स्वीकार केला असेल. हे उपहाराच्या वेळा आपल्याला आठवून एक एक घास सोडून खऱ्या अर्थात ते परमेश्वराची आठवण करायची आहे. ते परमेश्वराचं स्मरण करायचे आहे. ते उपहार आपल्याला इथं आज आपण संपन्न केलेला त्या उपहारामागचं निमित्त तसंच होतं. त्यांचे चिरंजीव अगदी देशसेवेमध्ये आरोग्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्या आनंदाकरता परमेश्वराला तो उपहार अर्पण करायचा होता. त्या निमित्तानं वास्तविकांना बोलवायचं होतं, सत्संग घडवायचा होता. हे असलेले एक सदहेतू त्याच्या पाठीमागत होता. तो उपहार आपण इथे संपन्न केलेला. म्हणून अन्नदान असेल, स्मरण असेल, या प्रत्येक एक गोष्टीत आपण ओढतो तिकडे जाणार आहोत. आणि म्हणून त्या अन्नदानातनं, त्या स्मरणातनं, त्या परमेश्वराच्या लीलेच्या आठवणातनं आपल्याला आपल्यातली ऊर्ध्वता वाढवायची आहे. आणि आपल्यातली ऊर्ध्वता जर कधी वाढली तरच आपण परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. अन्यथा आपल्याला परमेश्वर प्राप्तीकडे जाण्याकरता त्या कलियुगामध्ये जर कर्णोपाय असेल तर तो फक्त नामस्मरणाचा आहे. आणि तुम्ही सर्व उपदेशी साधक आहात. या निमित्तानं का होत नाही. महिन्याच्या एका रविवारी आपण एकत्र येत असतो, पण आपण गावामध्ये असतो. गावामध्ये एकमेकाला भेटल्यानंतर आपला दंडवत झाला पाहिजे. कारण आपण उपदेशी आहोत, एका देवाचे साधक आहोत. अच्युत गोत्री आपल्याला म्हटले जात आहे. अच्युत, च्युत म्हणजे पतन पावणे. अच्युत ज्याचं कधीही पतन होत नाही असा जो च्युतिवंत परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं आपण गोत्र आहोत. त्या परमेश्वराचे आपण सगळे संबंधी आहोत. त्या परमेश्वराचे आपण सर्व वासनिक एकत्र येतो. म्हणून आपण खऱ्या अर्थानं गोत्र आहोत. असं आपण अच्युत गोत्र आहे. जिथं च्युतिमंतता आहे, त्या देवता भक्तीमध्ये खऱ्या अर्थानं कधी पतन होईल हे सांगता येत नाही. अगदी इंद्राधिकार सुद्धा पडण्याचा धाक आहे, तो आम्हाला नाही आहे. कारण आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत. आपल्याला परत वापस यायचं नाही, मुक्तीकडे जायचं आहे, मुक्तीचं रत्न घ्यायचं आहे. असे आपण अच्युत गोत्री आहोत. म्हणून त्या परमप्रीतीने आपण एकमेकाला भेटलो पाहिजे. पाच आमच्या भेटी होतात कशा, रोड चालणारी जी वाहनं असतात ना, ती एकमेकाला भेटताना एकमेकाला धडकतात. त्या धडकीसारखे आपल्या भेटी होतात. भेट तर कशी असली पाहिजे भेट सांगताना आमच्या देवाने सांगितली हो. एकमेका भेटली हे भेटलियाचा परमेश्वर भेटल्याचा आनंद तिथे निर्माण झाला पाहिजे. पाड निर्माण झाला पाहिजे. पाड केव्हा निर्माण होतो, आता आंब्याचे दिवस आहे. आंब्याचा जो आंबा पिकला पिवळा झाला त्याला काय म्हणतात, आंबा पाडाला आला. कधी पाड निर्माण होतो तो पिवळसर झाल्यानंतर. आणि म्हणून वास्तविक भेटल्यानंतर आमच्यामध्ये तो आनंद झाला पाहिजे, तो पाड निर्माण झाला पाहिजे की माझ्या देवाचा भेटलेला. साधू भेटल्यानंतर ते आनंद आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ती भेट होणार आहे. आणि जर आपल्यात आनंद झाला तर आपल्याला साधू भेटल्याचा आनंद होईल, तर आपल्याला ईश्वर भेटल्याचाही आनंद होणार आहे. आणि म्हणून बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेली जी द्वेष असते, आपल्यामध्ये असलेली जी मळगळ असते ती आपल्याला संपवायची आहे. ती संपल्याशिवाय आपण आपल्या उद्धरणाकरता पूर्णतः तयार नाही.